हा काय काहीतरी असेल ना कनेक्ट करणार आपल्यामध्ये. नाही खरं. एक पिक्चर नाही बघितला. कोणती? एखादं नाव सांग ना. तुम्ही सांगा. मालिका बघतीस का? रामायण हनुमान. हा सावित्रीबाई फुलेंची आता चालू आहे ती. बघता काय बरं तुम्ही नेमकं? हा रील्स. कोणता? मग आज खतरनाक आहे. पिक्चर बघितला का नाही? बरोबर बघितला ना नक्की 100%. कोणी कोणी बघितला? कोणी कोणी बघितला? तू एकट्यानी? हा मोबाईल वरती वय. काय बरं त्या पिक्चर मध्ये असं जे असं सांग ना काही तर थोडं मला सांग. हा मुसाफिर जाने वाले काय म्हणलं नाव? कॅफे मुसाफिर कॅफे. अच्छा कॅफे. हा कॅफे आहे आणि कॅफेच्या आतमध्ये लव्ह स्टोरी. अजून बाकी आहे पाहायची. तर तरी जेवढं पाहिलं त्याच्यावरून काय सांगशील आम्हाला? तुला वाटतं ते आम्ही बघावं म्हणून? बघू नये असं वाटतं म्हणजे ते चांगली नाहीये असं म्हणायचं. हा बघा मला हे विचारण्याचं कारण काय आहे? सगळ्यात सोपं कारण आहे. जितसिंग मला काय तुम्हाला हर्ट नाही करायचं काही नाही करायचं. पण ज्यावेळेस आपण पिक्चर बघत असतो असल्या गोष्टी बघत असतो किंवा एखादं चित्र बघतो एखादं पेंटिंग बघतो एखादा शर्ट बघतो. आता वरून मला सांगा तुम्हाला एखादा शर्ट आवडला आणि तुम्ही आता ऑब्व्हियसली तुम्ही काही अर्निंग सोर्सेस नाहीये तुम्ही काही कमवतात का? नाही मग सगळ्यात पहिले काय करणार? चांगला शर्ट बघितलाय तर तुम्ही डायरेक्ट जाऊन घेणार नाही कारण तुम्ही कमवत नाही. तुम्ही काय करा मम्मीकडे पप्पाकडे झालं त्यांना म्हणा की मला पप्पा शर्ट आवडले मला घ्यायचे. बरोबर आहे. आणि पप्पा लगेचच होकार देतीलही कदाचित. पण जर मग पप्पाला तुम्ही सांगितलं की नाही ते अरमानीचं शर्ट आहे. अरमानीचं शर्टच चालू होतं 24-25 हजाराला. मग पप्पा काय करतील? काय करतील? सर एवढं जेवढं सर शर्ट घ्यायला देतील 1000 तेवढं देणार नाहीत ना इतक्या सहज देतील का? नाही देतील. मग जर ते तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही काय करा? पप्पाला त्या शर्टच्या खासियत घेण्याला लागाल की नाही? पप्पा ते यार लय भारी पप्पा असलंय त्याच्यात कलर लय भारी येते डिझाईन लय चांगली आहे लय इम्प्रेस होते ते घातलं की जंटलमन दिसत असं भरपूर सांगायला लागतात की नाही? सांगायला लागाल की नाही? आणि अगदी तसंच आहे आपल्या गावाविषयी. पण जावा काल शिकलोय 2-4 दिवस झाला आपण प्रयत्न करतोय की जावाला समजून घ्यायचा. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज जावा आणि तुम्ही म्हणतात की जावा म्हणजे दोन राजा ह्यांचं हे तसलं नाही ना बाबा. जावा म्हणजे ते आपण 2 दिवस तेच शिकलो का 2 दिवस नाही आपण शिकण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो आणि खूप कमी शिकलोय आपण तसं पाहायला गेलं. इथून पुढच्या महिनाभराच्या काळामध्ये आपल्याला तेच शिकायचंय की व्हॉट एक्झॅक्टली जावा इज. पण जेवढं कळालंय त्याच्यावरून जसं त्यांनी सांगितलं की ते कॅफे असतो त्याच्या आतमध्ये लव्ह स्टोरी असते तसं काहीतरी आपल्याला एक्सप्लेनेटरी सांगता यायला पाहिजे. इट इज नॉट ओनली रिक्वायर्ड की तुम्ही फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज नाही बाबा फक्त तेवढंच असतं तर एवढं सगळं झालं असतं का? नाही. सो आपण याच्यापेक्षा जास्त सांगता आलं पाहिजे की जावा इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. जे आपण शिकायचा प्रयत्न केला मग साहजिक आहे की आपल्याला पुढे प्रश्न विचारू शकतो की व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज? The programming language which implements the object-oriented concepts is called as object-oriented programming language. आणि जावा मध्ये हे सगळे कन्सेप्ट इम्प्लिमेंट केलेले. कोणते कोणते कन्सेप्ट असतात? 4 जरी लक्षात राहिले सांगायला काय हरकत आहे? ऑब्जेक्ट, क्लास, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन, मेसेज पासिंग, डेटा बाइंडिंग. लय मोठं सांगता येईल सांगायला. बरोबर की नाही? हे सगळं सांगितल्यानंतर मग आपल्या लक्षात येईल की अरे ही जावा इतकी पॉप्युलर कशामुळे आहे? तर जावा पॉप्युलर असण्याचं कारण आहे त्याचे ते फीचर्स आपण जे काल बघितले ते कोणते कोणते फीचर्स होते? फीचर्स म्हणलं की ते आठवायला पाहिजे. कोणता? पोर्टेबल टीव्ही. पोर्टेबिलिटी हा त्याचा सगळ्यात मोठा फीचर. पोर्टेबिलिटीचा अर्थ काय सांगितला होता की आपण प्रोग्रामर आहोत. प्रोग्रामरचा मेन सिद्धांत काय आहे? एकदा केलेली गोष्ट परत करायची नाही. मेन सिद्धांत. आणि मग जावा त्यालाच फॉलो करते. जावा काय म्हणते? एकदा प्रोग्राम लिही ते कोणत्याही सिस्टीमवर असू दे ते उचल दुसऱ्या सिस्टीमवर टाकतो तसाच चलत जसा पहिल्या सिस्टीम. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय शिकलो जावामध्ये?
सिक्युरिटी चांगली आहे. जावामध्ये रोबस्ट आहे. रोबस्ट अर्थ काय समजून घेतला आपण की मेमरी मॅनेजमेंट चांगलं होतंय बाबा. बरोबर आहे. कोलॅबरेटिव्हली काम करता येते हे बी बघितलं आपण. RMI वगैरे मी तुम्हाला नेटवर्क एकदम नावं सांगितले होते, अवघड होते ते नाही सोडून काय हरकत नाही. आपल्याला त्याचे पॉईंट फीचर्स लक्षात आले की जावा नेमकं काय आहे. बरोबर आहे. आणि मग आता वेळ आलेली की जावा आपल्याला जर युज करायचं असेल तर नेमकं कसं युज करायचं. सो किती जणांकडे लॅपटॉप आहेत आहेत देऊ अगरबत्ती आणि हे काळीची पिठी काढा आणि चालू करा प्लीज. आज आपण करून घेऊयात जावाला आपल्या याच्यामध्ये इन्स्टॉल. ठीक आहे. काही डाऊट असतील तर प्लीज विचारा हा मला. केलं चालू. किती येतात? 1 2 3 4 आहेत ना. सो बघूयात स्टेप्स. कशाच्या स्टेप्स की आपल्याला जावामध्ये जर प्रोग्राम लिहायचा असेल तर काय करावं लागेल. पहिली स्टेप काय आहे आपली? इन्स्टॉल JDK. पहिली स्टेप काय आहे? इन्स्टॉल JDK. आता तुम्ही मला सरळ सरळ जा आणि इन्स्टॉल करा JDK. हो करूयात आपण इन्स्टॉल, पण करण्याच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की JDK नेमकं कशाला म्हणायचं. बरोबर राईट. JDK कशाला म्हणायचं. आता JDK चा फुल फॉर्म आहे जावा डेव्हलपमेंट किट. किट म्हणजे काय असतं? ही एक किट आहे. बरोबर. या किट मध्ये काय असणार आहे? माझे माईक्स आणि हे बाकीचं साहित्य रेकॉर्डिंगचं त्याचं साहित्य ठेवलेलं. बरोबर. किट. किटचा अर्थ काय कळाला मग आता आपल्याला? किट म्हणजे काय असणार आहे? आपलं गाडी असते आपल्याकडे टू व्हीलर प्रत्येक टू व्हीलरला टूल बॉक्स येतो. टूल बॉक्स मध्ये काय असते तर पाने मारतूल वगैरे सगळं असते. कशासाठी दिलेलं असतंय की कधी जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करता येईल, त्याचं फुल फिटिंग करता येईल, त्याच्यासाठी दिलेलं असते ना. म्हणजे ती झाली टूल किट. बरोबर. आणि ही झाली किट म्हणजे ज्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत इन्क्लूड केलेल्या आहेत, एकत्र केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याला आपण किट असं म्हणतो सर. बरोबर. मग इथे प्रश्न काय आहे की जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे काय. तर आपल्याला काय करायचं, उद्देश काय, आपल्याला जावाचं ऍप्लिकेशन लिहिणे हा आपला उद्देश आहे. बरोबर. जर जावाचं ऍप्लिकेशन लिहायचं असेल तर तुम्हाला काय काय लागणार आहे हे वेगवेगळ्याकडे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इन्स्टॉल करून घेण्यात काहीही अर्थ नाहीये. जावा काय म्हणते, आम्ही एक किट बनवलेली आहे, ती किट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा आणि तुम्हाला सगळं काय झालं. आम्ही एक किट बनवली आहे, ही किट तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा, तुम्हाला सगळं मिळेल. सो जावा डेव्हलपमेंट किट हे जे आहे हे काय आहे? एक बंडल आहे, एक कलेक्शन आहे. काय काय असतं याच्यामध्ये माहितीये का कुणाला? काय काय असतं याच्यामध्ये माहितीये का? हा काय काय असतं माहितीये? 4 गोष्टी असतात. JDK मध्ये 4 गोष्टी असतात. JDK म्हणजे काय? एक बंडल आहे. एक बंडल म्हणजे काय? पॅक आहे. असा एक पॅक आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. आता ह्या काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला जावाचं ऍप्लिकेशन बनवण्यासाठी आवश्यक आहेत आणि ज्या आपल्याला कॉम्प्युटरवरती घ्यायच्या, त्या अगदी थोडक्यात माहिती करून घेऊयात. म्हणजे उद्या जर कोणी विचारलं JDK तर तुम्हाला सांगता आलं. तो JDK चा अर्थ काय? JDK स्टँड फॉर जावा डेव्हलपमेंट किट. आणि ह्या जावा डेव्हलपमेंट किटच्या आतमध्ये काय असतंय, तर पहिलंच असतंय काय? कंपाइलर. काय असतंय? कंपाइलर. त्याच्यानंतर दुसरं JVM. JVM. ठीक आहे. तिसरं ऍपलेट व्ह्यूअर. काय काय असतंय आता आपल्या लक्षात आलं. 3 गोष्टी महत्वाच्या असतात. कोणत्या कोणत्या? एक कंपायलर,
दुसरं जेबीएम आणि तिसरं ऍपलेट विवर. हे सध्या थोडं वेळ बाजूला ठेवा, याच्यावरती आपल्याला फोकस करण्याची अजिबात गरज नाही. ज्या दोन गोष्टी ज्या आपल्याला महत्वाच्या समजून घेण्यासाठी त्या आहेत, पहिलं की कंपायलर. कंपायलरचा अर्थ काल सांगितला होता का मी तुम्हाला, काय असतं कंपायलरचा अर्थ? काय असतो माहितीये का तुम्हाला कंपायलर म्हणजे? कंपायलर म्हणजे माहिती काय असतं ते? कुठलं कंपायलर बघितले तुम्ही आजपर्यंत? एखादा प्रोग्रामिंग लँग्वेज युज केली आहे याच्या अगोदर? जावाच्या अगोदर कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज युज केली आहे का? कोणतीच नाही आतापर्यंत. सी लँग्वेज केली आहे. सी लँग्वेजला कंपायलर घेतला असेल ना? काय असतं ते? हा, काय? प्रोग्राम चेक करतो. बघा कंपायलर जे आहे ना, ते कंपायलर आपल्या असलेलं तुमच्या इंस्टाग्राम सारखंच आहे, व्हॉट्सअप सारखंच आहे. हे स्वतः एक ऍप्लिकेशन. काय आहे? स्वतः एक ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनचा अर्थ आपल्याला काय माहिती आहे? ऍप्लिकेशन म्हणजे एक सोल्युशन आहे कशाचं तरी प्रॉब्लेमचं. बरोबर आहे. आत्ताचा प्रॉब्लेम काय आपल्याला? आपण लिहिणार आहोत जावामध्ये कोड. बरोबर आहे. कॉम्प्युटरला कळतोय कोणता कोड? मशीनचा कोड. कॉम्प्युटरला 0 आणि 1 चा कोड कळतोय. आपण जावामध्ये लिहिणार आहोत. जावा म्हणजे काय वेगळे का? जावा चायनीज मध्ये लिहिलं जातंय का? इंग्लिश मध्ये लिहिलं जाते ना, बरोबर. आपण इंग्लिश मध्ये जो जावाचा कोड लिहिणार आहोत, हा कोड मशीनला डायरेक्ट कळण्याचं काहीच कारण काय कारण आहे का? काही कारण? काहीच कारण नाहीये. पण जावाचा हा लिहिलेला कोड मशीनला कसा कळणार? त्या गोष्टीसाठी जे ऍप्लिकेशन अवेलेबल करून दिलेलं आहे जावाने, त्या ऍप्लिकेशनला कंपायलर. याचं मेन काम काय? याचं मेन काम आहे की तुमच्या एका प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोड दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट. म्हणजे काय? एक प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती? आपली जावाची. आणि दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोड कन्वर्ट करायचंय म्हणजे काय? जावाच्या केस मध्ये हा कोड बाईट कोड मध्ये कन्वर्ट होतो. बाईट कोड. बाईट कोडचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय असतो ते? बाईटचा अर्थ तर माहित असेल. बाईट काय असतो? बाईटचा अर्थ हा माहित आहे का? बाईट बाईट म्हणजे काय? बाईट एमबी, केबी, जीबी, बाईटच ना त्याच्या पुढं. तो बाईट नाही कोणता माईक घेऊन आता दिलेला, किंवा एखाद्या नेत्याने चालता चालता एखादी पुंगी सोडलेली, तसला बाईट नाही. बाईट कोणता? मेमरीचा बाईट. बरोबर आहे. म्हणजे कॉम्प्युटर मध्ये जर मेमरी तुम्हाला बाबतीमध्ये काय करायचं असेल, जागा राखीव ठेवायची असेल, तर ती बाईट्स मध्ये मोजली जाते. सिंपल आहे. मेगा बाईट, गिगा बाईट, टेरा बाईट, किलो बाईट, हे कुठून आहे? हे याच. बाईट हा बेसिक काय म्हणतात त्याला, पॅरामीटर आहे मोजण्याचं. काय मोजायचे? रॅम वरची मेमरी. मेमरी मोजण्याचं साधन. रॅम किंवा रॉम कुठले. तुमची हार्ड डिस्क जी असेल ना, किती 500 जीबीची असेल हार्ड डिस्क. बरोबर. जीबी म्हणजे काय? मग गिगाबाईट. बरोबर. आता हे कसे कन्वर्जन होते ते माहिती का तुम्हाला? कसे होतात माहिती आहे? कसे? 1024 केबी इक्वल टू 1 एमबी. हा, व्हेरी गुड. सांग. एमबी इक्वल टू 1 जीबी. हा, बरोबर. आता तुम्हाला हे सगळं तर माहित आहे, आणि याच हे तर नॉर्मली सगळ्याच लोकांना माहिती आहे. आज सगळ्याच लोकांना माहिती आहे ना. एका ह्याच्यासाठी प्रोग्रामर व्हावं लागतं का? बेसिक गोष्ट कोणती आहे जी आपल्याला शिकायची, ती ही त्याच्या पुढचं जे हे बाईट आहे, हे बाईट नेमकं काय? बघा, बाईट म्हणजे काय असतं? एक बाईट इक्वल टू 8 बिट्स. 8 बिट्स. बिट्स इज द स्मॉलेस्ट युनिट. जसं सेकंद आहे सगळ्यात लहान टाइम मोजण्याचं हे साधन, तसं मेमरी मोजण्याचं सगळ्यात लहान साधन आहे बिट्स. बरोबर आहे. 8 बिटचे मिळून एक बाईट बनतो. आणि हे बाईट कसा स्टोअर केला जातो? रॅम वरती किंवा रॉम वरती. असा 2 3 4 5 6 7 8. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली तुमची व्हॅल्यू स्टोअर असते. ही व्हॅल्यू कशामध्ये असते? 0 आणि 1 च्या. लक्षात. सो असं हे जी बीट आहे, त्या बीटचं 8 बीटचं मिळून काय बनलंय? एक बाईट बनलेला आहे. आणि अशा बाईट्स पासून बनलेला जो कोड असेल,
त्याला बाईट कोड असं. सिंपल, बरोबर. मग हा कोड जो आहे तो बघा ना, आता मी कशात लिहिलाय, 0 आणि 1 मध्ये. कोणी लिहिलेला आहे? कंपायलर लिहिणार आहे, आपण नाही लिहिणार, आपण जावात लिहिणार. जावातला लिहिलेला कोड कंपायलर काय करणार आहे, बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणार आहे. आता बाईट कोड म्हणजे काय दिसतंय, सरळ सरळ तो 0 0 1 1 असं काहीतरी दिसतंय. 0 आणि 1 चा कोड दिसायला लागला, बरोबर. ही सुद्धा एक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे ना. मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी 1689 ला जी प्रोग्रामिंग लँग्वेज आली पहिली, ती बायनरीच होती ना. 0 आणि 1 ची लँग्वेज, त्यावेळेस कॉम्प्युटर नव्हते, पण प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, त्याचा युज करून कॅल्क्युलस बनलं, बरोबर. हे सांगितलं ना त्या दिवशी. मग हा जो कोड आहे तोच कोड फॉरट्रॅन नावाच्या प्रोग्रामिंग लँग्वेजने युज केला. तोच कोड आता सगळीकडे युज होतोय. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काय, माझ्या कॉम्प्युटरमध्ये काय, तुमच्या मोबाईल मध्ये काय, तुमच्या घड्याळीमध्ये काय, आता तर चष्म्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे जिथं जिथं प्रोग्राम युज झालेला आहे त्या सगळ्या ठिकाणी काय युज झालेलं आहे, 0 आणि 1 युज झालेलं आहे, बरोबर की नाही. आता मला सांगा, ज्यावेळेस 0 आणि 1 चा कोड मी एखाद्या मशीन मध्ये टाकेल कुठल्याही, त्यावेळेस ते मशीनला समजेल. सोपं उत्तर आहे. तुम्हाला सांगता आलं, काय सांगता आलं, अरे 0 1 मध्येच आहे ना, मशीनला तर समजेल. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, बाईट कोड हा असा कोड आहे जो कोड इझिली अंडरस्टँडेबल बाय द मशीन. कॉम्प्युटरला किंवा मशीनला इझिली समजला जाणारा कोड म्हणजेच बाईट कोड, बरोबर आहे. या आपल्या जावाच्या केसमध्ये ज्यावेळेस आपण जेडीके इन्स्टॉल करून घेत आहोत, त्या जेडीके मधलं जो कंपायलर आहे, त्या कंपायलरचं मेन काम काय आहे, तुम्ही जावामध्ये लिहिलेला जो कोड असेल तो कोड बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणे. बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणे, सो दॅट बाईट कोड मध्ये कन्वर्ट झालेला कोड इझिली कोणत्याही कॉम्प्युटरला चालू शकतो. आणि बघा, आठवा ते कालचं आपलं फीचर जावाचं, त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की एकदा कुठल्याही मशीन मध्ये कोड लिहिलेला असेल तो कोड सेम सगळ्या मशीन मध्ये चालेल. पोर्टेबिलिटी हा आपण कन्सेप्ट ठेवला होता, सांगितलं होतं. आणि जावा मुळात तयारच तसं झालं होतं ना. जावा ज्यावेळेस नवीन ग्रीनफील्ड प्रोजेक्ट सुरू झाला होता त्यावेळेस त्यांनी उद्देशच तसा ठेवला होता. उद्देशच असा ठेवला होता ना की बाबा आपल्याला हा कोड कुठेही चालायला पाहिजे. मग ती सिस्टम लिनक्सची असो, ती विंडोजची असो किंवा दुसरी कुठलीही असो, बरोबर. ही कधी चालवणं शक्य आहे, ज्यावेळेस तुमच्या हातात हा बाईट कोड असेल. लक्षात, म्हणजे तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही पाहिलं बी असेल कुठं कुठं, काय असतं माहिती का, एखादा पेनड्राईव्ह तुमच्याकडे दिला जातो. विंडोज कुणी कुणी इन्स्टॉल केली आजपर्यंत? एखाद्या कॉम्प्युटरवर विंडोज इन्स्टॉल केली आहे का तुम्ही? तर तुमच्याकडे डायरेक्ट रेडीमेड आलंय सगळं. कॉम्प्युटर ही कधी घेतलं भैया तुम्ही? 7 वर्ष 6 महिने घेतलं, त्यावेळेस सगळं रेडीमेड आलं होतं असंच. काहीतरी इन्स्टॉल केलं असेल, विंडोज इन्स्टॉल केली होती. सुरुवातीला चालू केल्या गेल्या अशी ब्ल्यू स्क्रीन आली असेल, फाईलचं चिन्ह असेल, हॅलो आला असेल, आलं होतं की नव्हतं? ते कसं आलं माहितीये का तुम्हाला? तुम्हाला काय दिलं गेलं होतं? तुम्हाला डायरेक्ट एखादा पेन ड्राईव्ह दिला गेला असेल किंवा एखादी की दिली गेली असेल, बरोबर. एक छोटी फाईल दिली गेली असेल, आणि ही फाईल म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल. एक्झिक्युटेबल फाईलचा अर्थ असा होतो ती फाईल जी ह्याच्यात होती, त्या लँग्वेज मध्ये होती, ती लँग्वेज मशीनची लँग्वेज. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला काही करायची गरज नाही पडली, ते ऑटोमॅटिक चालायला लागलं. लक्षात. सो इथे जेडीके जे पण बघा शिकायचा प्रयत्न करतो, जेडीके असतंय काय नेमकं, तर जेडीके मध्ये 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या. पहिली गोष्ट जी होती ती काय होती, सांगितली ती कंपायलर होती. दुसरी आहे ती जेव्हीएम आहे, आणि तिसरी ऍपलेट व्ह्यूवर म्हणून काहीतरी असतं, त्यानंतर आताच ती बघायची गरज. सो कंपायलरचं काम काय कळालं, कंपायलर म्हणजे काय हे कळालं आपल्याला. कंपायलर हे स्वतः एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनचं काम काय आहे, ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही कोड लिहिलेला असेल त्या लँग्वेज मधून इतर कुठल्याही तरी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. जसं तुम्ही टर्बोसी युज केलेलं होतं, टर्बोसी मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रोग्राम कंपाईल करता त्यावेळेस कंपायलेशनच्या नंतर भले तुमचा प्रोग्राम 3च लाईनचा असो, कंपायलेशनची जर विंडो बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये 400 लाईन येते बघा. खोटं बोलतोय आहे की नाही? ते खोटं बोलत नसतं. त्यांनी काय केलेलं असतं, त्या तुम्ही लिहिलेल्या इंग्रजीच्या कोडचं ट्रान्सलेशन केलेलं असतं. कोणत्या कोडमध्ये? 0 आणि 1 च्या, आणि मग त्याच्यामुळे त्या लाईन तितक्या होतात. येतंय लक्षात. सो कंपायलरचं मेन काम काय आहे, एका प्रोग्रामिंग लँग्वेज मधून दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोडला ट्रान्सलेट करणे. राईट. कंपायलर काय असतं समजलं.
कंपायलरचं काम काय आहे? मग कंपायलर हे स्वतः एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनचं काम काय आहे? एका प्रोग्रामिंग लँग्वेज मधला कोड दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कन्वर्ट करणे. ठीक आहे. तर मग एक काम करा आता, चला गुगल वरती जाऊया. गुगलला गेलात, इथे टाका इन्स्टॉल JDK. इन्स्टॉल JDK. इन्स्टॉल JDK आणि अशी विंडो तुम्हाला येईल बघा, जावा डाउनलोड्स वगैरे येईल. आलं? त्याला ओपन करा कुठले याला. इथं 3 टॅब्स आहेत, एक लिनक्स साठी, मॅक साठी, विंडोज साठी. तुमच्याकडे विंडोज असणार आहे, बरोबर? विंडोज असणार आहे. तर इथं विंडोजचं एखादं कुठलंही इन्स्टॉलर आहे, 64 बिटचं आहे, MSI मायक्रोसॉफ्ट इन्स्टॉलर घ्या किंवा वरच इन्स्टॉलर घ्या, दोन्हीपैकी कुठलंही चालतं. कोणतं घेताय? एक आहे, 2 लिंक आहेत खालच्या. ते डॉक्युमेंटेशन डाउनलोड आहे. डॉक्युमेंटेशन म्हणजे त्याचं काय काय माहिती, काय माहिती सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं. प्रोग्रामचे सॅम्पल दिलेले असतात, उदाहरणं दिलेले असतात, सगळं त्याची माहिती असते, डेफिनेशन्स असतात. तुम्हाला ह्या 3 लिंक्स दिसतायत का आता? दिसतायत ना? याच्यापैकी कोणतं घ्यायचं? कोणतंही घेतलं तरी सारखंच आहे, काय फरक पडत नाही. आपण MSI इन्स्टॉलर घेऊया, कारण तुमच्या सगळ्यांकडे मायक्रोसॉफ्टची लायसन्स विंडो असेल ना. ही जी लिंक आहे ना, याच्यावरती क्लिक करा समोर. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं की असं तुम्हाला डाउनलोड कुठतरी दाखवेल. तुम्ही कुठेही डाउनलोड करून, डाउनलोडच्या फोल्डर मध्ये करून घेतो. आता ह्याला डाउनलोड व्हायला वेळ लागेल, जवळपास माझ्याकडे 10 मिनिटं सांगत आहे. तुमच्याकडे वायफायचा पासवर्ड आहे का इथला? थांबा, वायफायचा पासवर्ड देतो तुम्हाला. इन्स्टॉल JDK. सो पहिला स्टेप काय होती आपली? JDK ला इन्स्टॉल करणे. आणि आपण इन्स्टॉलेशनला लावलेलं वेळ लागेल. तोपर्यंत थांबण्यापेक्षा आपण काय करूया, थोडंसं अजून समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा काय काय झालं, काय होतं. गुड. चला इकडे लक्ष द्या, ते होत राहील डाउनलोड, त्याच्याकडे ते होत राहील. बघा आता आपण काय करणार, आपण जावाचा प्रोग्राम लिहिणार. ठीक आहे. इथे लिहू आपण जावा प्रोग्राम, जो कुठला तुमचा कोड असेल तो कोड, बरोबर. आता JDK मध्ये असलेलं कंपायलर काय करणार आहे? हा जावाचा प्रोग्राम तुम्ही कुणाला देणार? कंपायलरला देणार. कंपायलर आहे, कंपायलरला राईट. कंपायलर काय करणार? कंपायलर ह्या कोडला, दिलेल्या कोडला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणार, बरोबर. आता आपण ते शिकलो, बरोबर. बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणार, राईट. बाईट कोड मध्ये ज्यावेळेस कंपायलर कंपाईल करेल प्रोग्राम, त्यावेळेस कन्वर्ट करेल प्रोग्राम, ट्रान्सलेट करेल, त्याच्यानंतर एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर काय होतं, हा कोड JVM कडे दिला जातो. JVM कडे दिला जातो. आता हे जे JVM आहे, त्या JVM चा फुल फॉर्म आहे जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन. आणि हे जे जावा व्हर्च्युअल मशीन आहे,
याचं काम काय? याचं काम आहे की हे जे बाईट कोड मध्ये दिलेला कोड आहे, जो तुमचा ट्रान्सलेट केला गेलेला कोड आहे, त्या कोडला एक्झामाइन करणं, करेक्शन करणं, एरर्स आहेत का हे सगळं शोधणं, गार्बेज आहे का, व्हायरस आहे का, हे आहे का, ते आहे का, सगळ्या बाबतीमध्ये चेक करणं आणि मग त्याला मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट, मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट. हे कशाचं काम आहे? JVM चं काम आहे. जसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, सगळ्यात मेन कंपोनंट जावाकडे जी आहे ती आहे JVM. JVM JDK मध्ये याचा जो रोल आहे तो रोल सगळ्यात महत्वाचा JVM चा. का? कारण जावाचं जेवढं लॉजिक लिहिलं गेलंय ना ते सगळं ह्या JVM च्या अवती. JVM चा अर्थ काय होतो? जावा व्हर्च्युअल मशीन. पुढे आपण ज्यावेळेस एकदा अजून जायचं आपल्याला JVM मध्ये, त्यावेळेस बघू डिटेल मध्ये की JVM कसं काम करते. ते आताच बघण्याची गरज नाही. आता जस्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की आपण लिहिलेला कोड मशीन पर्यंत कसा पोहोचतो आणि ही मशीन कोड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पोहोचतो आपल्या रॅम मध्ये. आता हा रॅम मध्ये ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस 100% तो 0 आणि 1 चा असेल. 100%. तो बाईट कोड मध्ये आला त्यावेळेस सुद्धा तो बाईट मध्ये झाला म्हणजे कसा झाला? 8 बाईटचे असे 8 आणि 8 बाईटचे असे ब्लॉक तयार झाले. तो ब्लॉक कोड आहे, बरोबर. पण तो 100% मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट कुठं होणार आहे? JVM च्या नंतर कन्वर्ट होणार आहे. मग रॅम ला दिला जाईल आणि मग रॅम आपल्याकडे काय देईल? आपलं आउटपुट देईल. आउटपुट. सो आपला जो फ्लो असणार आहे प्रोग्रामचा, कुठल्याही जावाचा जिथं जिथं जावा युज केलं जाते तिथं तिथं जावाचा प्रोग्राम कसा कसा फ्लो करतोय? सगळ्यात आधी जावाचा प्रोग्राम कुठल्याही सिस्टम वरती लिहा, विंडोज मध्ये लिहा, लिनक्स मध्ये लिहा, ऍपल मॅकबुक मध्ये लिहा, कुठेही लिहा, अँड्रॉइड मध्ये लिहा, जिथं कुठं लिहाल तिथून तो कोड कुठे जाणार आहे? कंपायलर कडे जाणार आहे. जे कोणतं कंपायलर तुम्ही जावाचं युज करत असाल त्या प्रत्येक कुठल्याही कंपायलर कडे जाईल. ह्या कंपायलर कडे गेल्यानंतर कंपायलरचं काम आहे की ह्या कोडला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करणे. बाईट कोड म्हणजे असा कोड आहे जो कोड मशीनला समजू शकतो, समजतो नाही, समजू शकतो. म्हणजे जस्ट मशीन लँग्वेजच्या थोडंसं आहे. येते लक्षात? जस्ट मशीन लँग्वेजच्या थोडंसं अलीकडं मशीन अंडरस्टँडेबल कोड, जो अगेन कसा असतो? बाईटचा अर्थ आपल्याला कळाला काय असतो? बाईट इक्वल टू 8 बीट, बरोबर आहे. आणि 8 बीट म्हणजे काय? त्या 8 बीट मध्ये 0 आणि 1 च्या कॉम्बिनेशनने जे स्टोअर केलेलं असतं त्याला आपण 0-1 चा कोड असं म्हणतो, बरोबर. आता हा जो कोड आहे ना हा प्युअर मशीन कोड नाहीये, हा फक्त बाईट कोड आहे. हा मशीनला कळू शकतो, मशीनला कळेलच याची गॅरंटी नाहीये. तो मशीनला 100% कळावा याच्यासाठी जे जे करावं लागतं. कारण प्रत्येक कॉम्प्युटर काय म्हणेल? समजा तुमच्या घरामध्ये कुत्रा आहे पाळलेला, तुम्ही कुणाकडे आहे कुत्रा पाळलेला आहे? कुणाकडे कुत्रा नाही? मांजर, बैल आहे, आहे काय नाव आहे? का अवघड आहे ना? आहे ना, नाव आहे ना. मला एक सांगा, तुमच्या घरात समजा आता बैलाचं उदाहरण आपल्याला जास्त लक्षात येणार नाही तुमच्या, पण मी जर कुत्र्याचं उदाहरण दिलं, एखादा कुत्रा पाळलाय तुम्ही आणि शेतावरती त्या कुत्र्याला ठेवलेलं आहे. एखादा अनोळखी व्यक्ती त्या शेतात आला तर कुत्रा काय करेल? त्याला विरोध करेल की नाही? भुंकेल. चोर येतात तर कुत्रे भुंकतात आणि आपल्याला जाग येते, होतं की नाही? घरात आपण लिहितो म्हणजे बोर्ड लिहिलेला असतो, इथे कुत्रे सावधान राहा लिहिलेला असतो की नाही, बरोबर. ही कशासाठी लिहिलेलं असतं? एक मेंटॅलिटी की कुत्रे काय करतात? विरोध करतात आतमध्ये यायला किंवा अनोळखी व्यक्तीला घ्यायला, बरोबर. सेम गोष्ट नेहमी कुठल्याही सिस्टीम मध्ये असते. सिस्टम जी आहे ना तुमची, विंडोज असेल किंवा कुठली सिस्टम असेल, ती सिस्टम सगळ्यात सुरुवातीला एखादं बाहेरचं एलिमेंट घ्यायचं असेल तर ते म्हणेल की अरे हे नवीन आहे, माहित नाही व्हायरस आहे का काय आहे ते, त्याला घ्यायला नको. सगळ्यात आधी तो त्याला विरोध करेल, सगळ्यात आधी तर त्याला विरोध करेल. आणि मग विरोध जर केला तर जावाचा कोड रन कसा होईल? जर जावाच्या कोडला ह्याने सिस्टमने व्हायरस समजलं, जावाचा कोड रन होईल का? मग त्याने ते तसं समजू नये म्हणून त्या सिस्टमॅटिक वेने त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कुणाचं असेल तर ते JVM चं, जावा व्हर्च्युअल मशीनचं काम आहे. झालं का डाउनलोड? बघा झालंय. याच्यावरती राईट क्लिक करायचं आणि
ओपन विथ विंडोज इन्स्टॉलर किंवा तुमच्याकडे डायरेक्ट ओपन असेल तरी चालतं. दिस इज जस्ट अन इन्स्टॉलेशन फाईल. आपण त्या दिवशी जसं बघितली होती अगदी तशीच इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे, झालं का? जस्ट त्याला इन्स्टॉल करायचं. माझ्याकडे ऑलरेडी आहे वाटतं. त्याचं इन्स्टॉलेशन दिसत असेल तुमच्याकडे. करा, नेक्स्ट करा. कुठं इन्स्टॉल करायचं ते विचारत असेल. सी प्रोग्राम, जावा, जेडीके. एकदा व्हर्जन बघून घ्या कोणतं चाललंय ते. तुमच्याकडे कोणतं व्हर्जन आलंय? 26 आलंय. 26.0.2 बरोबर. चला नेक्स्ट. आणि नेक्स्ट केलं की तुमचा इन्स्टॉलेशनची प्रोसेस स्टार्ट होते. तुम्हाला त्याला ऍडमिनचे राईट द्यावं लागतील. तुम्हाला आता सांगितलं होतं ना मी की कुठलीही विंडो विरोध करेल पहिल्यांदा कुठल्याही नवीन गोष्टीला. जसं कुत्र नवीन माणसाला विरोध करतं तशातला हा प्रकार. बरोबर. त्याने विरोध केला, हे म्हणते की यार हे काहीतरी नवीन यायला लागले, करायचंय का बाबा? येस करावं लागणार आहे आपल्याला. येस करायचं. आता माझ्याकडे रिमुव्हिंग म्हणजे पहिले आहेत म्हणून त्यांनी काढायला लागले. तुमच्याकडे असं सगळं जायला दिसेल असं नाही, असा प्रकार नाही. ह्या विंडोजचं काम संपलेलं आहे आपलं. गुगलचं काम त्याला झालं. क्लोज. दॅट्स इट. जावा तुमच्याकडे आलेले आता. झालं. कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. इथे टाका जावा. वाचा काय येते ते. फक्त जावा टाका, बाकी काय नाही टाकायचं. वाचा काय येते ते. काय आलं? भरपूर आलं. की यूज कसा करायचा त्याने दिले आपल्याला. यूज कसा करायचा, जावा ऑप्शन असं टाकायचं. ऍप्लिकेशनचे आर्ग्युमेंट वगैरे टाकायचे. मेन क्लास, जार फाईल वगैरे वगैरे भरपूर गोष्टी दिल्या. आज तुम्हाला हे कळणार नाही कदाचित, पण पुढे ज्यावेळेस तुमचा जावाचा पूर्ण कोर्स होईल, जावा पूर्ण समजाल तुम्हाला, त्याच्यानंतर परत एकदा हे ओपन करा आणि मग असं एकदा करून पहा हे टाकलेलं याचा अर्थ काय. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचंय. पुढे जाताना आपण एक काम करूया, तिथे टाकूयात जावा -हायफन वर्जन. जावा -हायफन वर्जन आणि तुम्ही त्याला एंटर केलं. दिसतंय का तुम्हाला? मोठं करू. हे बघ, हायफनचा अर्थ आहे ते डॅश असते का, त्याला हायफन असं म्हणतात प्रोग्रामिंग मध्ये. हायफन वर्जन. मग आपण त्याला विचारतोय की बाबा जावाचं कोणतं व्हर्जन माझ्या कॉम्प्युटरमध्ये आलेले. आणि जर हे व्हर्जन तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आलेलं असेल, येत असेल, याचा अर्थ जावा तुमच्याकडे इन्स्टॉल सक्सेसफुल झाले आणि ते यूज करता येणं शक्य आहे. कुणाकडे नाही आलेलं? हे कशासाठी करावं लागतं? जस्ट टॅली करण्यासाठी की आपल्या सिस्टमवरती ऍज एक्सपेक्टेड आपलं जावा इन्स्टॉल झाले की नाही. आणि जावा फक्त इन्स्टॉल नाही झालेलं, तर जावा बघा कुठे इथं तुम्ही कुठे जाऊन हे कोड लिहिलाय, हा कोड लिहिलाय तुमच्या सी ला, कोडनला, युजर्स आणि काही तुमचं असेल नाव ते म्हणजे वेगळ्या ठिकाणी लिहिलंय ना तुम्ही. जावा कुठे इन्स्टॉल केलेलं आहे? सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाईल्स, जेडीके आणि मग जावा असं झालंय ना. बरोबर आहे. म्हणजे तो पाथ आणि हा पाथ वेगळा आहे. वेगळं आहे की नाही? तरी देखील इथं जावाचे ऍक्सेस मिळायला लागले. याचा अर्थ जावाचे ऍक्सेस तुमच्या इतर सगळ्या ठिकाणी आहे कॉम्प्युटरमध्ये. प्रत्येक ड्राईव्हवर आहे. एकदा परत चेक करा. डी ड्राईव्ह टाका, दुसऱ्या एखाद्या ड्राईव्ह वरती जा. सी वरती आहात ना तुम्ही आता.
सी ड्राईव्हवरती आहात ना तुम्ही आता, तुम्ही दुसऱ्या ड्राईव्हवरती जा आणि सेम कोड टाईप करा, जावा -हायफन वर्जन. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की तुमच्याकडे कुठंही गेला सिस्टम मध्ये तरी जावा अवेलेबल, राईट? बरोबर. आता आपल्याला जावाचा प्रोग्राम लिहायचा आहे, ठीक आहे? जावाचा प्रोग्राम लिहायचा आहे. काय झालं? ओके, डन. प्रोग्राम लिहिण्यासाठी काय करायचं, तर इथे नोटपॅड डेमो डॉट जावा. आता हे करण्याचे एक मिनिट हे करण्याच्या अगोदर एक काम करा. तुम्हाला काय वाटतंय, तुमचे जावाचे प्रोग्राम कोणत्या एखाद्या फोल्डर मध्ये असायला पाहिजेत का नाही? हा, सेपरेट फोल्डर मध्ये. कुठं बनवणार तुम्ही? डी ला का ई ला? तुमच्या ड्राईव्ह वरती कुठे ठेवायचा आहे तुम्हाला तो? हा, कुठल्या ड्राईव्हला ठेवायचा आहे? बघा, 3 ड्राईव्ह असतील तुमच्याकडे, सी आहे, डी आहे आणि ई आहे, बरोबर? कोणाकोणाकडे एफ बी असेल, बरोबर? 3 ड्राईव्ह, त्याच्यापैकी कुठे ठेवायचंय? म्हणजे सगळे तुमच्या आता इथून पुढे करणारे आपण जे प्रोग्राम असतात ते एकत्र एका ठिकाणी सापडत असं वाटतंय तुम्हाला. मग कुठं करायचं ठरलंय तुमचं? सी ला नका ठेवू. सी ला का नाही ठेवायचं? त्याचं रिझन आहे, सी ड्राईव्ह वरती नेहमी तुमची विंडोज इन्स्टॉल असते आणि विंडोज नेहमी काय करेल? गाड्या करेल, करू देणार नाही. जसं आता त्यांनी विचारलं होतं, करू देणार नाही. म्हणून ते सी ड्राईव्ह सोडून इतर ड्राईव्हला ठेवा. कुठलेही. आता माझ्याकडे इथं मी नाही युजली काय करतो, माझ्याकडे ई ड्राईव्ह आहे. ई ड्राईव्ह वरती मी वर्क स्पेस नावाचे एक फोल्डर बनवले आणि मी याच्यामध्ये तसं एक फोल्डर बनवा. इथं जा कुठेतरी, इथे एक फोल्डर बनवा, मी इथं ठेवतो जावा बॅच. एक फोल्डर बनवलं. दुसरं काय केलंय का आपण? कुठेही जा, एका ठिकाणी फोल्डर बनवा. त्या फोल्डर मध्ये तुम्हाला तिथून पुढे काय करायचंय? फाईल्स ठेवायच्या, तुमच्या जावाचे प्रोग्राम्स ठेवायचे, बरोबर? झालं का? डन. चला, आता मला इथे काय माझा जावाचा प्रोजेक्ट लिहायचा, पण असा नाही लिहायचा प्रोजेक्ट जसा तुम्ही कॉलेजमध्ये लिहिला अगदी तसाच लिहूया, म्हणजे तुम्हाला थोडस रिलेट व्ह्यू येईल, बरोबर? लिहिण्याचे अनेक प्रकार आहेत जावाचा प्रोग्राम. त्याच्यातला पहिला प्रकार तर तुमचा आहे कॉलेजचा, तोच बघू आपण. आला तिथे फोल्डरच्या आतमध्ये, ठीक आहे? आता हे जे ऍड्रेस आहे ना फोल्डरचा, इथे एकदा क्लिक करा, सिंगल क्लिक केलं की अशी ब्ल्यू एक हायलाइट होते वरती. समजतंय का जितसिंग काय झालं मला सांगा? ठीक आहे ना? काय तुम्हाला अडचण आहे काय? तुम्ही इथे आलात आता, असं ब्ल्यू दिसतंय तुमच्याकडे, राईट? आता बघा, तुमच्याकडे लेफ्ट ऍरो की आहे आणि राईट ऍरो की आहे. कुठं? कीबोर्ड वरती तुमच्या आहे. त्याच्यातली सगळ्यात लेफ्ट ऍरो की आहे ना, ती प्रेस करा एकदा. ती प्रेस केली की तुमचा जो कर्सर आहे तो ईच्या बाजूला येईल, इकडे आला दिसा बघा तिथे. लेफ्ट ऍरो की दाबायची, लेफ्ट ऍरो, लेफ्ट. आता कंट्रोल ए कर, परत कंट्रोल ए कर, आणि आता लेफ्ट दाब. आली इकडच्या बाजूला, सगळ्यात इकडे आली, सगळ्यांची आली. आता इथं जिथं कर्सर आहे तिथं टाकायचं CMD. नाही समजलं हर्षद? हा, इकडे बघ. हा, मी सांगतो, परत एकदा सांगतो हर्षदसाठी. जे फोल्डर बनवलं तुम्ही त्या फोल्डर मध्ये आहात आता, राईट? तुम्ही काय करायचे, त्याचा ऍड्रेस जो आहे फोल्डरचा वरती, त्याच्यावर एकदा सिंगल क्लिक करायचे, असं ब्ल्यू दिसतंय, राईट? त्याच्यानंतर लेफ्ट ऍरो की आहे तुमच्या कीबोर्डवर सगळ्यात लेफ्ट ऍरो, 4 ऍरो की आहेत, अप डाऊन लेफ्ट आणि राईट. त्याच्यापैकी जी लेफ्ट ऍरो की आहे ना, ती एकदा दाबा, एकदा प्रेस करा फक्त. लेफ्ट म्हणजे डावी, लेफ्ट म्हणजे डावी. हा, एकदा प्रेस केली की तुमचा जो कर्सर आहे ना, ब्लिंक करतोय बघा, एक काठी छोटीशी, त्याला कर्सर म्हणतात, म्हणजे पॉइंटर येतो तुमचा. तो पॉइंटर कुठे आता? तुमचा ड्राईव्ह आहे त्याच्या एकदम डाव्या बाजूला आलाय की नाही? आता जिथं तो कर्सर आहे तिथं टाईप करायला सुरू करायचंय CMD. तीन अक्षर येतात, CMD, आणि स्पेस एकदा एंटर करायचं. गेला, झाला. आता एंटर नावाची की प्रेस करायची, असं ओपन होईल. झालं?
बघते तो. आता म्हणजे माझे सगळे प्रोजेक्ट गावाचे जे प्रोग्राम्स असतील ते याच्यामध्ये राहतील. म्हणजे मला शोधत बसायची गरज नाही कुठे गेले बरोबर. काय झालं झालं. आता ते मगाशी जे करणार होतो ना आपण ते करूयात. काय करायचं, नोटपॅड नमस्ते डॉट जावा, काही नाव द्या, नमस्ते दिले तुम्ही, काय नमस्ते डॉट जावा. एंटर मार. एंटर मारलं की ते विचार, हे विंडो आहे सारखं विचारत राहील तुम्हाला करायचं का नाही, करायचं का नाही. येस करायचं, विषय नाही. चला येस केल्याने काय होईल, त्या नावाची एक नवीन फाईल तयार होईल बघा, झाली असेल नोटपॅड मध्ये, राईट झाली. आणि इथे नाही झाली होणार. ठीक आहे. चल आता आपल्याला जावाचा पहिला प्रोग्राम लिहायचा. आणि पहिला प्रोग्राम लिहितानाच अनेकदा काय होतं, कन्फ्युजन होतं की हे काय लिहायला लागलो तर आपल्याला हेच कळत नाही. तुम्ही जावाचा कोड लयदा बघितला असेल बरोबर आहे. पण लयदा बघितल्यामुळे आणि आता बघण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे की आपण आता इथल्या एक ना एक अक्षराला समजून. ठीक आहे. सो सगळ्यात आधी जावाचा ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम हे करताय ओपन, त्याच्यात सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला लिहावं लागतं इथे ऍक्सेस स्पेसिफायर. ऍक्सेस स्पेसिफायर त्याच्यानंतर लिहावं लागतं क्लास, आणि त्याच्यानंतर लिहावं लागतं क्लास नेम. हे लिहू नका तुम्ही, मी सांगतो तुम्हाला की कसं लिहायचंय. कोड लिहू आपण, थांबा थोडस, आधी कसं लिहायचंय ते समजून घेऊ बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यात आधी काय लिहायचंय, ऍक्सेस स्पेसिफायर, त्याच्यानंतर लिहायचंय क्लास नावाचा कीवर्ड, त्याच्यानंतर लिहायचंय क्लास नेम. आता कीवर्ड काय असतात हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं बरोबर. ऍक्सेस स्पेसिफायर काय आहे हे एकदा समजून घ्या. ऍक्सेस स्पेसिफायर काय समजून घ्या बरोबर. आता समजा टू व्हीलर पुन्हा सगळ्यांकडेच आहे ना, कालच बघितले आपण टू व्हीलर सगळे. कार कुणाकडे नाही आहे, कोणती आहे, किया सेल्टॉस. किया सेल्टॉस नाहीस का, गुड कार. कलर व्हाईट मेक्स मॅन परफेक्ट. व्हाईट मेक्स मॅन चालू. तर ही व्हाईट नावाची सेल्टॉस कार आहे. तुमचं घर कुठे आहे मॅडम, वेरूळ. मग काय नाही, घर मोठं असेल वेरूळला. मोठं म्हणजे अंगण वगैरे आहे का, गाडी कुठं लावता अंगणात, आतमध्ये का बाहेर, बाहेर घराच्या बाहेर. बघा आता विषय काय, विषय हा आहे यांच्याकडे आहे सेल्टॉस, हा त्यांच्याकडे अंगण बी, पण यांच्याकडचा जो ड्रायव्हर आहे ते जरा हे म्हणजे त्याला कधी कधी तो आपल्या मनानेच काहीतरी काम करतो. त्यांनी काय केलं, त्यांच्या बाजूला दुसरं एक घर आहे, काढली गाडी, पार्क कर म्हणले हे मालक, ती म्हणली पार्क कर गाडी, आणि गेला सेल्फ मारला, गाडी काय घुसली त्यांच्या घरात. काय होईल, नाही नाही घुसली म्हणजे लावून टाकली घरात, आलं ते निघून लावून. तसंच काय होईल, एकदा लावल्यावर कुणी म्हणणार नाही की शेजार धर्म लावली असेल जाणार लावले, काही अडचण नसेल. उद्या बी लावली, परवा बी लावली, रोज लावायला काय नाही. एकदा येईल ना भांडायला ते बाबा, म्हणे यार काय रोज रोज तुमचा ताण लावलाय, तुमची गाडी तुमच्या दारात लावा, आमच्या दारात कशात लावता, होते की नाही असं.
प्रत्येक ठिकाणी होतं, बरोबर. असं प्रत्येक ठिकाणी होतं आणि हे होण्याचं कारण काय? जागा किंवा ती गाडी, दोनच कारण, जागा किंवा ती गाडी, बरोबर आहे. आता गाडी जर तुम्ही त्यांच्या दारात लावताय तर मग चावी बी देऊन यायची ना त्यांच्याकडे, यायची का नाही? दिली असती चावी तर तो काहीच म्हणला नसता, तुम्हाला म्हणला असता का? नसता म्हणला, पण तुम्ही चावी देत नाहीत ना, ती मेक आहे. बरोबर आहे की नाही? चावी देत नाही ती खरी मेक आहे. आणि होतं तेच, काय होतं, तुम्ही ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी तयार करत असता त्यावेळेस ती प्रॉपर्टी कुणासाठी तयार केली आहे हे तितकंच महत्वाचं असतं. इथे मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, लक्षात येत आहे? की जी प्रॉपर्टी तुम्ही तयार करताय ती कुणासाठी तयार करताय, राईट? मग आता आपण लिहिणार आहोत एक प्रोग्राम जावाचा. हा प्रोग्राम मध्ये असणार आहे बऱ्याचशा व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूज कोण कोण यूज करू शकतंय हे सांगणं म्हणजेच ऍक्सेस. म्हणजे जर सगळेच यूज करत असतील तर ते झालं पब्लिक. जर तुम्हाला काही मोजक्याच लोकांना द्यायचं असेल तर ते झालं प्रायव्हेट. आणि जर फक्त घरच्याच लोकांना द्यायचं असेल तर ते झालं अनुवंशिक. त्यालाच काय म्हणायचं? प्रोटेक्टेड. तीन ऍक्सेस स्पेसिफायर जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. पब्लिक, बघा पब्लिक पार्किंग असते, तुम्हाला कोणी म्हणणार नाही लावली गाडी तर पब्लिक पार्किंग लावली, विषय संपला, बरोबर. जर तीच प्रायव्हेट पार्किंग असेल तर लावू देणार नाही कोणी. सोसायटीची पार्किंग, सोसायटीत आलाच का नाही, चल बाहेर गाडी का. आता इथं तर तसंच होणार ना सिटीमध्ये मोठ्या. आणि तीच पार्किंग जर स्वतःच्या बंगल्यामध्ये असेल तर फक्त माझे, मी आणि माझी फॅमिली, माझे मुलंच लावू शकते, दुसरं कोणी लावेल का? शक्यच नाही. हे आहे ऍक्सेस स्पेस. तुम्ही जे काही लिहिणार आहात याच्यामध्ये, प्रोग्राम मध्ये दुसरं तिसरं काहीच नसतं. कुणी तुम्हाला काही बी सांगू, प्रोग्राम असतोच मुळात दोन गोष्टींसाठी. एक फंक्शन लिहिण्यासाठी आणि ते फंक्शन लिहायचे कशासाठी? तर व्हॅल्यूवर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. याच्या पलीकडे दुसरं काम नाही कुठल्याही जगातल्या प्रोग्रामिंग लँग्वेज. मग व्हॅल्यूज आहे म्हणजे समजा ह्याचा मोबाईल नंबर आहे, बरोबर. ह्याचा मोबाईल नंबर काय पब्लिक करायचा आहे का? मला नाही करता येणार ना पब्लिक. कुणाला तरी ज्याला पाहिजे त्याला द्यावा लागेल, राईट. ज्याला नाही पाहिजे त्याला याचा मोबाईल नंबर मिळाला तर काय होईल? डेटाचा मिसयूज होऊ शकतो ना, मिसयूज. आणि म्हणून ऍक्सेस स्पेसिफायर महत्वाचे असतात, कारण तुमच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही सुद्धा तितकीच महत्वाची. म्हणजे डेटा महत्वाचा असतो आणि हा डेटा सिक्युअर करण्याचं काम सगळ्यात आधी कुठलीही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या ह्याने माध्यमातून करत असेल त्या माध्यमाला ऍक्सेस स्पेसिफायर म्हणतात. आणि हेच ऍक्सेस स्पेसिफायर एक कॅप्सूलचं काम करतात. कशाचं? कॅप्सूलचं. तुम्ही कॅप्सूल बघितलंय असेल, औषध, कॅप्सूलचं औषध बघितलं असेल ना कधी? काय असतं बरं ते, कधी बघितलंय का? जवळून जरा असं धरून बघितलं का काय नेमकं? पाहिलंय कधी? जर तुम्ही पाहिलं ना, आता जाताना एक कॅप्सूल घेऊन जा, काय 2 रुपये लागतील, कुठली बी एखादी घ्या एक्सपेरिमेंट साठी. कॅप्सूल घ्या, ते कॅप्सूल उघडा आणि त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघा. कॅप्सूल जे आहे ना ते तुम्हाला औषध नव्हतंच असं कळलं. त्या कॅप्सूलच्या आतमध्ये ऍक्च्युअली औषध, पण ते आतमधलं औषध प्रोटेक्ट व्हावं, बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होऊ नये आणि ते कोणाच्याही तोंडात पडू नये म्हणून एक आवरण लावलेलं असतं, त्याला आपण कॅप्सूल म्हणतो. आणि असंच आवरण तुमच्या डेटावरती चढवण्याचं काम प्रत्येक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज करत असते, त्याला एनकॅप्सुलेशन असं म्हणतात. आणि ऍक्सेस स्पेसिफायर हे त्याचंच माध्यम. म्हणजे काहीच न करता, सिक्युरिटी न देता, कसला चौकीदार न बसविता सुद्धा गावाचा प्रत्येक प्रोग्राम हा सिक्युअर्डच राहतो. का? त्याचं रिझन आहे बाय डिफॉल्ट असलेलं ऍक्सेस स्पेसिफायर. समजलं? ऍक्सेस स्पेसिफायर समजला अर्थ? त्याच्यासाठी एवढं रामायण सांगावं लागेल मला. ठीक आहे, समजलं ना नक्की? आता ऍक्सेस स्पेसिफायर समजलं. दुसरं काय आहे? क्लास नावाचा कीवर्ड. आता क्लास नावाचा कीवर्ड कशासाठी आहे? कारण मी तुम्हाला म्हटलं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बस. आणि ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्ही एक्स बी लिहिलं काय, ए बी लिहिलं काय, एक बी लिहिलं काय, 10 बी लिहिलं काय, सगळं ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि जर सगळं ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे तर ऑब्जेक्टचा अर्थ काय असतो? ऑब्जेक्ट इज अ रियुजेबल एंटिटी ऑफ अ क्लास. म्हणजे काय? क्लासचं यूज करण्यालायक.
क्लासचं यूज करण्याला एक स्वरूप, त्यालाच आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. पुढे शिकायचंय आपल्याला फॉरगेट. पण ते जे क्लास आहे ना, तुम्ही तो क्लास तयार करत आहात, कारण जावाची प्रत्येक फाईल प्रोग्राम हा एक क्लासच असणार. डन, इथपर्यंत लक्षात आलं. आणि म्हणून तुम्ही कंपायलरला सांगत आहात की बॉस मी जे इथे तयार करायला ना ते क्लास आहे, क्लास, दुसरं काही नाही. काय आहे? क्लास. आणि मग ऑब्विसली क्लास आहे तर काय नाव आहे भाऊ क्लासचं हे बी सांगावं लागेल कंपायलरला, आणि आपण लिहितो क्लासचं नेम. ठीक आहे. त्याच्यानंतर एक असतं ओपनिंग, दुसरं असतं क्लोजिंग. हे जे आहे ना, आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करता बिलकुल काम आहे, कारण ह्याला म्हणतात ब्लॉक. ब्लॉकचा अर्थ काय असतो? ब्लॉकचा अर्थ असतो की इथून या पहिल्या ह्याच्यापासून दुसऱ्या ह्याच्यापर्यंत त्याचं कुंपण आहे, त्याचा एरिया, त्याची पोहोच आहे, रीच आहे त्याचा, आणि लिमिट सुद्धा. बरोबर? म्हणजे हे जे ब्लॉक आहे ना हे सुद्धा खूप जास्त महत्वाचे. त्याच्या आतमध्ये जे लिहिलेलं आहे, म्हणजे आपण जर एखादा क्लास कुठून कुठपर्यंत असं विचारलं तर हा क्लास आहे इथून इथपर्यंत. लक्षात? ओपनिंग कर्ली ब्रेसेस पासून क्लोजिंग कर्ली ब्रेसेस, ही पहिली स्टेप आहे तुमची. तुमच्या जावामध्ये कुठलीही फाईल लिहिण्यासाठी हेच लिहावं लागणार, असंच लिहावं लागणार. दिस इज सिंटॅक्स. नाव एवढं लिहिण्याने होईल का? तर नाही, एवढं लिहिण्याने होत नाही. काय करावं लागतं? मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लास काय असतं? दोन गोष्टीचं कलेक्शन आहे. मी आताच सांगितलं ना, फंक्शन्स आणि व्हॅल्यूज असणार आहेत. बरोबर आहे. व्हॅल्यूज कशासाठी? ऑपरेशन करावं लागतं ना, आपल्याला काहीतरी आउटपुट द्यावं लागतं त्याच्यासाठी. आणि फंक्शन कशासाठी? त्या व्हॅल्यूज वरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. बरोबर? दोनच गोष्टी असणार आहेत. मग दोन असणार आहेत तर कुठलीही जगातली प्रोग्रामिंग लँग्वेज एक थंब रूल लक्षात ठेवा, कुठलीही जगातली प्रोग्रामिंग लँग्वेज डायरेक्ट ऑपरेशन करत नाही. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं की आपण कोड लिहिलाय डायरेक्ट रन व्हायला लागला, असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही. कसं बघा, तुम्हाला एखादं लग्न आहे हे कसं कळतं? हा बरोबर आहे ना. निमंत्रण, इन्व्हिटेशन कार्ड, निमंत्रण पत्रिका आली की आपल्याला कळतं तिकडे लग्न आहे. बरं, लग्न आहे असं कळालं की लगेच आपल्या डोक्यात काय काय येतं? गुणाच्या वेगळं येत असेल, पण नॉर्मल माणसाच्या डोक्यात काय? लग्नाचं स्वरूप लक्षात येतं ना आपल्या. लग्न म्हणजे काय असतं? एक वधू असेल, एक वर असेल, हे होईल, ते होईल, मग सगळ्यात शेवटी जेवण होईल. हे माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे त्या लग्नाची एक पद्धत आहे. बरोबर? आणि लग्नाला आपण नेहमी काय म्हणतो? फंक्शन नाही म्हणत का? लग्न फंक्शन नाहीये का? वाढदिवस फंक्शन नाहीये का? फंक्शन आहे ना. मग फंक्शनचा अर्थ काय झाला सांगा मला? फंक्शन म्हणजे एक कार्यपद्धती, फंक्शन म्हणजे एखादी गोष्ट जी करावी लागते. बरोबर? आणि ज्याच्यातून काहीतरी एक्सपायझेड होत असत, त्याला फंक्शन म्हणतो. मग कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज मी जसं म्हणलं डायरेक्ट काहीच करू शकत नाही, तिला एखाद्या फंक्शनला लिहावंच लागतं. मग इथे आपल्याला बिना फंक्शनचा क्लास कसा चालेल? इथे सुद्धा आपल्याला काय लिहावं लागेल? मग फंक्शन. आणि मग जावामध्ये फंक्शन लिहितात कसं हे आपण पाहूया, की बाबा म्हणजे क्लास मधलं फंक्शन कसं लिहायचंय हे आता पाहूया. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काय लिहायचंय? डायरेक्ट लिहायचंय. आता मी तर दुसरं काहीच सांगत नाही. पब्लिक स्टॅटिक, पब्लिक स्टॅटिक कोणाला येते? कोण म्हणतात? कोण म्हणलं आता काही? वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, ओपनिंग पॅरेंथिसिस, क्लोजिंग पॅरेंथिसिस, याचा स्वतंत्र, याचा स्वतःचा ब्लॉक, त्या ब्लॉकच्या आतमध्ये युअर लॉजिक, तुमचं जे लॉजिक असेल ते लॉजिक, सेमिकोलन, आणि इथे एक गंमत आहे वर. हे लिहिल्यानंतर इथे एक गंमत आहे. इथे लिहिलं जातं नेहमी स्ट्रिंग एक्स आणि दिला जातं समोर एक स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर? आता दिसतंय? बरोबर? असं लिहिलं जातं नेहमी, राईट? आपण बघू ते काय करायचं. पण एक गोष्ट लक्षात आलेली आता,
की आपल्याला प्रोग्राम लिहिता यायला लागलेला आहे. बरोबर. ठीक आहे, हा झाला सिंटॅक्स. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय लिहायचंय, ह्याच्यामध्ये माहिती भरायची आपल्याला. आता प्रोग्राम लिहायचा ऍक्च्युली. ठीक आहे, इथे काय करूयात आपण, ऍक्सेस स्पेसिफायर लिहूयात. ऍक्सेस स्पेसिफायर मी आता सांगितलं होतं तुम्हाला, पब्लिक. पुढे शिकूयात आपण नंतर क्लास आणि क्लासचं नाव द्यायचं. आता बघा, तुम्ही फाईल कोणती तयार केलेली आहे, काय नाव आहे फाईलचं तुमच्या? नमस्ते. नमस्ते डॉट जावा. ह्या क्लासचं नाव सुद्धा तुम्हाला त्या फाईलच्या नावासारखंच द्यायचं असतं. ठीक आहे. आता इथं माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली चालता चालता, की हे जे नमस्ते केलंय ना, हे नमस्ते लिहिताना म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस लिहिलं आपण, ज्यावेळेस तयार केली पाहिजे, त्यावेळेस त्याचं नाव ठेवताना मी पहिलं अक्षर हे कॅपिटल ठेवलं, ते ठेवायला हवं. ठीक आहे, आता राहू द्या, ते नंतर बघू त्याचं. इथे जे नमस्ते लिहिलेलं आहे त्याचं पहिलं अक्षर एन आणि ह्याला सेव्ह. ठीक आहे. सो काय लिहिलं आपण, पब्लिक लिहिलं, क्लास लिहिलं, क्लासचं नाव काय लिहिलं, जे आपल्या फाईलचं नाव आहे तेच लिहिलं. बरोबर. फक्त डॉट जावा लिहायची गरज नाही आपल्याला, कारण त्याचं एक्सटेन्शन आपल्याला माहिती आहे, ते जावाच. आता याच्या आतमध्ये लिहिलेला प्रोग्राम कशाचा असणार आहे, जावाचाच असणार आहे. आपण फाईल ओरिजिनली जावाचीच तयार केलेली, राईट. त्याच्यानंतर काय लिहिलेलं आहे, हे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन, हे असंच राहू द्या, काहीच करायची गरज नाही. आणि इथं युअर लॉजिक मध्ये ना एक स्टेटमेंट करूयात, एक काम करूयात, आपण काहीतरी प्रिंट करून बघूया. ठीक आहे. इथे लिहू प्रिंट एल एन, स्मॉल लेटर मध्ये, सॉरी, प्रिंट एल एन, ओपनिंग कर्ली ब्रेसेस, क्लोजिंग, ओपनिंग ब्रेसेस, क्लोजिंग ब्रेसेस, आणि याच्यामध्ये काहीतरी असं द्या, हॅलो आय एम संतोष. ठीक आहे. प्रोग्रामला सेव्ह करा. झालं. ते लय लय आहे त्याचा गोंधळ. थांब ना थोडस, आपण आता फक्त एक डेमो पाहायला, बाकी काय त्याचा लय गोंधळ आहे, आणि तुला इतकं आश्चर्य वाटेल की हे असं असतं. ते एकच्या ठिकाणी मी तुझं बी नाव लिहिलं असेल तरी बी चालतं, माहिती का? माहिती का? आता लय शिकायचं आपल्याला, टेन्शन नाही. ए यार, राहू दे बाबा, काय लागेल गाडी, काय काम आलंय. हो, मग आमचं काढतो काय, अरे ताप तुझं फोनचं, आम्ही काय करायचं. बरं झालं गेलं ते. चला, झालं का, झालं लिहून. आता आपला प्रोग्राम तयार झालेला आहे. इथे एकच प्रॉब्लेम फक्त होऊ शकतो, बघूयात पुढे काय होतं ते नंतर. आपण काय केलं, जेडीके इन्स्टॉल केलं. दुसरं काय केलं, आपण एक फाईल तयार केली, फाईल क्लास फाईल क्रिएट जावा फाईल, ही कशी केली ते आपण बघितलं. तिसरा जो हे आहे पॉइंट, स्टेप आहे, ती आहे कंपाईल करायचे. कंपाईल दी प्रोग्राम, कंपाईल दी प्रोग्राम. हे गरज नाही लिहून घ्यायची, तुला सगळं मिळणार आहे.
डॉट मध्ये जर तू डायग्राम बिग्राम स्मार्ट रायटिंग करत असतील तर करून कंपाईल द प्रोग्राम. थर्ड काय आहे? कंपाईल द. आता कंपाईल करण्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे जिथे तुमचा प्रोग्राम लिहिलेला आहे तिथे जाऊन ही जी फाईल आहे काय नावाची आहे? नमस्ते डॉट जावा नावाची फाईल आहे तुमची. त्या नमस्ते डॉट जावाला कंपाईल करायची. आता कंपाईल करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? याच्या अगोदर लिहावं लागेल जावा सी आणि स्पेस देऊन लिहावं लागेल नमस्ते डॉट जावा. आता इथं फक्त अडचण एकच आहे माझी की माझी फाईल जी आहे तिचं नाव आणि क्लासच्या फाईलचं नाव एक नाही. एक तो इश्यू आहे. दुसरा इश्यू आहे की आपण जे स्टोअर केलाय आत्ताचा प्रोग्राम सेव्ह केलाय तो इतर कुठल्या तरी फोल्डर मध्ये केलेला आहे जिथं जावा नाही. बरोबर. त्याच्यामुळे होऊ शकते की इथे ऍडमिनच्या राईटचा किंवा युजर ऑथेंटिकेशनचा विषय येऊ शकतो. आपण त्याला सॉल्व्ह करू, त्याची काही अडचण. पण आता हे करून बघा. एरर फाईल नॉट फाउंड. ऑब्विसली फाईल इथं भेटणार नाही. त्याला का नाही भेटणार आहे? इथंच केली आहे ना आपण. हा इथंच केली ना नमस्ते. नमस्ते नावाची कशी नाही भेटली याला? इथंच केली आहे ना. एक मिनिट. नमस्ते डॉट हा इथंच आहे वर्क स्पेस जावा. तर त्याला ही फाईल सोर्स फाईल जावा ऑप्शन फाईल नॉट फाउंड नमस्ते डॉट जावा हे म्हणजे नावाचा प्रॉब्लेम आहे इश्यू. ठीक आहे. नावाचा इश्यू आपण दूर करून घेऊ लगेच. इथे या फाईलला आपण काय करू? रिनेम करू. रिनेम करताना इथे नेम टाकू. कॅपिटल एन टाकू. ठीक आहे. आणि याला एकदा बंद करून चालू करू. परत इथे जायचं असेल तर सीएमडी आणि ते काय टाकायचं? जावा सी. जावा सी प्रोग्रामचं नाव तुमच्या काय होतं? नमस्ते डॉट जावा. स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी. थांबा. कुठे आहे ती फाईल? नोटपॅड. काय लिहिलं रे? पब्लिक स्टॅटिक वाइड मेन string स्ट्रिंग एक्स 0 स्ट्रिंग एक्स प्रिंट ln. हॅलो काय लिहिलंय इथं? कुठं क्लिअर? अरे प्रिंट ln टाकले. सॉरी हा. मला इथे टाकावं लागलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. मी डायरेक्ट प्रिंट एल टाकलं. प्रिंट एल एक फंक्शन आहे. ते कशाचं आहे ते तुम्हाला समजून सांगणार आहे सगळं. ठीक आहे. झालं. चलो परत हे केलं. अरे ओपन नाही करायचं आता. हा कंपाईल झाला प्रोग्राम. ठीक आहे. कसलाच एरर नाही आला याचा अर्थ काय झाला? कंपाईल झाला. हा काय झालं? झाला कंपाईल झाला. हा इकडे बघ काय केलं होतं आपण इथे या प्रोग्राम मध्ये. या प्रोग्राम मध्ये ज्यावेळेस आपण प्रिंट एलियन फंक्शन वापरलं त्याच्या अगोदर सिस्टम डॉट आउट लावायचं राहिलं. डॉट लावायचं राहिलं. त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी काय केलं? प्रिंट एलियनला त्याला ओळखच नाही की प्रिंट एलियन कोण आहे नेमकं. त्याच्यामुळे आपल्याला ते सांगावं. ठीक आहे. आता हे सगळं समजून घ्यायचंय आपल्याला. हे सिस्टम काय आहे हे समजून घ्यायचंय. आउट काय आहे हे समजून घ्यायचंय. प्रिंट एलियन काय आहे हे समजून घ्यायचंय. सगळं झाला. प्रोग्राम रन झाला. नाही कंपाईल झाला. कुठलाही एरर नसेल आला. डायरेक्ट असा झाला ना. ठीक आहे. आता तुम्ही एक काम करा. जिथं ते फोल्डर बनलं होतं ना तुमचं फाईल जिथं होती तिथं सापडते. आणि बघा तिथं दोन फाईल आहेत आता. आहे का? एक फाईल आहे क्लास फाईल आणि दुसरी फाईल आहे जावा फाईल. बरोबर. आता आपण जी केली होती ती कोणती होती? जावा फाईल होती. बरोबर. आता ऑटोमॅटिकली एक नवीन फाईल ऍड झाली. कोणती फाईल आहे ती? क्लास फाईल. आता ही जी क्लास फाईल आहे ना ही जर तुम्ही ओपन केली तर दॅट इज फाईल. बाईट कोड आहे. कुणी केलेला तयार? कंपायलरने तयार केलेला बाईट कोड आहे. उघडून बघा वाचता. सेव्ह नका करू फक्त. उघडून बघा. सेव्ह करू. ओपन विथ नोटपॅड करा म्हणजे ओपन होईल.
येतंय वाचता? हा, माणसाला तर कळतच नाही. बरोबर, तुम्हाला मॅडम वाचता येतोय? येतोय वाचता? दिसलं का नाही? बघू दे मला, बघू दे मला सिस्टम. हा, कुठे आहे व्हाईट बोर्ड? अरे फॉर लूप तर अजून व्हायचंय आपलं. स्टे विथ मी, माझ्यासोबत राहा प्लीज. हा, दिसला? किती गंमत आहे बघा. आपण एक जावाचा प्रोग्राम लिहिलाय आणि ह्या जावाच्या प्रोग्रामला जावाच्या असलेल्या जेडीके मधल्या कंपायलरने आपण फक्त काय सांगितलं की जावाचा प्रोग्राम आहे, कंपाईल कर. जावा सीचा अर्थ काय? जावाचा प्रोग्राम आहे, कंपाईल कर. आणि हे करायला कुणाला सांगतोय आपण जे मगाशी इन्स्टॉल केलेले जेडीके आहे त्याच्यामध्ये असलेल्या कंपायलरला. आणि कोणती फाईल करायला सांगितली कंपाईल? आपण तिचं नाव दिलंय. नाव कसं दिलंय? विथ कम्प्लीट एक्सटेन्शन. एक्सटेन्शन सोबत ऍज इट इज जसं नाव होतं तसंच दिलंय. बरोबर. आणि त्यांनी कंपाईल केला. जसाच कंपाईल झाला, आपल्याला कसलाच एरर नाही आला, मेसेज नाही आला, काही नाही आला. कारण कंपायलेशनच्या प्रोसेसचं काही आउटपुटच नाहीये. आउटपुट कुठं बघायला मिळतंय? एक्सप्लोरर मध्ये, जिथं तुमचं फाईल होती तिथं एक सायमल्टेनियस फाईल तयार झाली. बरोबर. आणि ही फाईल क्लास फाईल आहे. जर ओपन केली तर तुम्हाला लक्षात येईल की तो बाईट पुढे, तो आपल्या माणसाला समजणार नाही. आणि म्हणून काल आपण जेव्हा फीचर्स शिकत होतो जावाचे, वाय जावा इज पॉप्युलर असं शिकवताना उलट ठेव रे, उलट ठेवताना वाय जावा इज पॉप्युलर असं शिकवत होतो, त्यावेळेस आपण लक्षात घेतलं होतं की जावा सिक्युअर. का सिक्युअर आहे? कारण काय सांगितलं होतं मी? जावा जे बाईट कोड तयार करतंय ते माणसाला समजेल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हॅकर्सला हॅक करणं थोडंसं कठीण. राईट. सो आता बाईट कोड आलाय आपल्याकडे. आता काय करायचंय? प्रोग्रामला एक्झिक्यूट करायचंय, आपलं आउटपुट पाहायचंय. आउटपुट पाहण्यासाठी, प्रोग्रामला रन करण्यासाठी तुम्हाला परत तिथेच जायचंय आणि यावेळेस टाकायचंय जावा फक्त आणि फाईलचं नाव यावेळेस टाकायचंय नमस्ते. आणि नमस्तेच टाकायचंय, दुसरं काहीही नाही. डॉट जावा टाकायचं नाही, कारण जावाचा प्रोग्राम रन नाही करायचा आपल्याला. आता क्लास फाईल रन करायची. राईट. आणि हिट एंटर. जसं हिट एंटर कराल तुम्ही जे लिहिलं होतं ते तुमच्या आउटपुट स्क्रीनवर, ज्याला कन्सोल किंवा टर्मिनल म्हणतात, त्याच्यावर. राईट. कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही आज जावाचा पहिला प्रोग्राम लिहिलेला आहे आणि बऱ्यापैकी समजलंय आपल्याला की प्रोग्राम कसा लिहायचा आहे. ते वारंवार प्रोग्राम लिहायचे त्याच आपल्याला. त्याच्यामुळे आज इथंच थांबू. उद्या आपण लक्षात घेऊ की याच्यामध्ये युज केलेल्या इतर गोष्टी कोणत्या कोणत्या गोष्टी. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते पब्लिक तर माहित झालं तुम्हाला काय असते. स्टॅटिक, वाईड, मेन, स्ट्रिंग. जसं त्याने विचारलं सर एक्स काय आहे, सिस्टम, आउट, हे सगळं एक एक गोष्ट एक एक घंटा बोलण्यासारखी आहे. आणि तेवढं नाही पण बोलूया आपण उद्या. ठीक आहे. आज थांबूया तिथेच. कसं वाटलं तुम्हाला? कोण समजू शकता? ये आहे ना